सीजेपीच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 2 मागण्यांबाबत सरकारची सकारात्मकता। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सरकारने उद्यापर्यंतचा वेळ मागितला। उद्या दुपारी 3:30 वाजता बैठक होणार। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठं आंदोलन करणार। एका मुलावर लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार, शिक्षण मंत्री तर राजीनामा द्या। राहुल गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणत जखमा दाखवल्या। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याची माहिती। दिल्लीतील 18 मेट्रो स्टेशन बंद। जंतर मंतरवरती इंटरनेट सेवाही बंद। परिसरातील दुकानं आणि छोटी हॉटेल्सही बंद किंवा अर्धवट चालू अवस्थेत। तर आंदोलनामुळे दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द। नीटच्या पेपरफुटीनंतर एनटीएमधील 47 अधिकाऱ्यांची हकालपट्टी। परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होणार। गैरप्रकार रोखण्यासाठी गळतीमुक्त प्रणाली, आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई केली जाईल। पेपरफुटी संदर्भातील सुधारणा विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी। दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींच्या दंडाची तरतूद। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यांमध्ये सुनावणी पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आदित्य आणि अमित ठाकरे रस्त्यावर। शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रगीत गायन। उद्धव ठाकरेही सहभागी। रविवारी तिरंगा मोर्चा निघणार। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी कोणतीही औपचारिक याचिका दाखल नव्हती। कोर्टाची कार्यपद्धती असते, कुणी पत्र लिहून सुनावणीची मागणी केली तर काय होईल? लाठीचार्जचे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही, या टिप्पणीवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या पूजेसाठी पंढरपूरमध्ये। फडणवीसांनी सपत्नीक टाळ मृदुंगाच्या तालावर धरला ठेका। मंत्र्यांसह वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला। पालघर डहाणू 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। चिंचणी आणि खाडी परिसरात जनजीवन विस्कळीत। एसटी डेपोमध्ये चिखलाचं साम्राज्य।